राहुल गांधींनी कसं मतदारांची चोरी झाली, मतांची चोरी झाली हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं. उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही ॲफिडेव्हिट द्या. म्हणजे हा कुठला उफराटा कारभार आहे? आता सुद्धा बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं जी काय वगळली त्याला काय त्यांनी म्हटलं SIR, आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाही. मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त हे मोठे आहेत की काय? म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण असं मानतो आणि आहेत घटनेमध्ये की राष्ट्रपतींचे अधिकार हे सर्वोच्च असतात आहेत. आता राष्ट्रपतींच्याही वरती उद्या राष्ट्रपती नाही काही सांगतील तर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या बरोबरीचे अधिकार दिलेले किंवा राष्ट्रपतींच्याही वरती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती अधिकार असलेले पद आहे का? कारण असं जर म्हणणं त्यांचं असेल की आम्ही तुम्हाला बांधील नाही तर मला असं वाटतं की हा एक तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे. आता त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते हे आम्हाला बघायचं आहे, सगळ्या जनतेला कुतूहल आहे.